श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता 29 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत आपल्याला 21 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवाही करायची आहे. आणि ही सेवा कोणती करायची आहे, कशी करायची आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड झालेला आहे. आणि अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल आणि तुम्हालासुद्धा जर गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची स्वामी महाराजांची प्रभावी सेवा करायची असेल तर चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याप्रमाणे सेवासुद्धा अवश्य करा. आता ज्या सेवेकऱ्यांना 21 दिवसांची वेळेअभावी ती सेवा करायला शक्य होत नसेल, मनामध्ये तर स्वामी महाराजांची सेवा करायची आहे असं असेल, पण वेळेअभावी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पारायण म्हणा किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणा किंवा 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा जप म्हणा, ही सेवा जर करायला तुम्हाला जमत नसेल तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त फक्त 2 मिनिटांची अतिशय प्रभावी अशी सेवाही सांगणार आहे. ही सेवा करायला तुम्हाला खूप वेळ हा काही लागणार नाही. जर तुम्ही खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेले असाल आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, पण तुम्हाला मार्ग हा मिळत नाहीये, तुम्हाला जर आता सगळं काही संपलं आहे असं वाटत असेल, तर असं कितीही मोठं संकट असू द्या, कितीही मोठी अडचण किंवा समस्या असू द्या, त्या संकटातून, त्या समस्येतून, त्या अडचणीतून 100% पूर्ण विश्वासाने आणि खात्रीने बाहेर काढणारी अशी ही प्रभावी सेवा आहे. 21 दिवस ही प्रभावी सेवा केल्यामुळे तुम्हाला त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा नक्कीच दिसेल. किती मोठं संकट असलं तर त्या संकटातून तुम्हाला ही सेवा अवश्य बाहेर काढेल. तर अशी कोणती 2 मिनिटांची अत्यंत प्रभावी ही सेवा आहे, अशा कोणत्या स्तोत्राचं पठण आपल्याला 21 दिवस करायचं आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हालाही इतर कुठलीच सेवा करता येत नसेल तर ही सेवा कमी वेळ लागणारी आणि अगदी साधी सोपी अशी सेवा आहे. तर ही सेवा तर तुम्ही अवश्य करूच शकतात. त्यामुळे या सेवेचे नियम काय आहेत, अटी काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि तसंच ही सेवा आपल्याला कशी करायची आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ही सेवा अवश्य करा. जर तुमच्यावर खूप मोठे खोटे आरोप हे लावले गेलेले असतील किंवा खूप मोठं संकट हे तुमच्यावर आलेलं असेल आणि आता काय करावं, या संकटातून आपण आता कसं बाहेर निघावं हेच तुम्हाला समजत नसेल, आपलं दुःख, आपलं संकट हे कोणाला सांगावं की जेणेकरून आपल्याला यातून बाहेर निघण्याचा काहीतरी मार्ग हा सापडेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं दुःख, तुमचं संकट फक्त स्वामी समर्थ महाराजांना सांगा आणि ही सेवा सुरू करा. बघा, ही सेवा सुरू केल्याने तुमच्यावर जे कुठलंही मोठ्यातलं मोठं संकट हे आलेलं असेल तर ते स्वामी महाराजांच्या कृपेने नक्की दूर होईल. तुमच्यावर जे कुठलेही खोटे आरोप हे केलेले असतील, तुम्ही विनाकारण कुठल्याही संकटामध्ये अडकलेले असाल, कोणीतरी तुम्हाला अडकवलेलं असेल, खोटे आरोप हे विनाकारण तुमच्यावर केले गेलेले असतील, तुमची मानहानी जर सतत होत असेल, तुमची चूक नसतानाही जर तुमच्यावर कोणीतरी अत्याचार करत असेल, विनाकारण जर तुम्हाला कोणीतरी त्रास देत असेल, खूप कष्ट जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सहन करावे लागत असतील, तर तुमच्या यासारख्या सर्व समस्या, तुमच्या आयुष्यातले दुःख, संकट, त्रास आणि कष्ट ही सेवा केल्याने नक्कीच दूर होतील. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल आणि खूप ट्रीटमेंट घेऊनसुद्धा ती व्यक्ती जर बरी होत नसेल आणि या संकटातून तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल, या त्रासातून, या आजारपणातून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर मग तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची ही प्रभावी सेवा अवश्य करा. तुमच्या घरातील ती आजारी व्यक्ती बरी होण्यासाठी तुम्ही तुमचे 100% प्रयत्न हे करतच आहात, पण तरीसुद्धा हवा तसा रिझल्ट हा तुम्हाला मिळत नसेल तर मग तुमच्या कष्टाला, तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आणि तुमच्या घरातील ती आजारी व्यक्ती बरी व्हावी यासाठी, त्या आजारातून ती व्यक्ती बाहेर निघावी यासाठी तुम्ही ट्रीटमेंटसोबत ही सेवासुद्धा अवश्य करा. म्हणजेच स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कृपाही तुमच्यावर होईल आणि तुमच्या घरामध्ये जी कुठली आजारी व्यक्ती असेल तर ती स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या कृपेने 100% बरी होईल. आणि ही सेवा कोण करू शकतं, तर ही सेवा कोणीही करू शकतं.
आजारी व्यक्तीसाठी घरातील एखाद्या व्यक्तीने ही सेवा केली तरी सुद्धा चालते आणि ती आजारी व्यक्ती जर स्वतःसाठी सेवा करू शकत असेल तर तिने स्वतःच ही सेवा केली तरी सुद्धा चालते. बऱ्याच महिलांच्या घरामध्ये असा प्रश्न आहे की त्यांची मुलं व्यसनी आहेत किंवा त्यांचे मिस्टर हे व्यसनी आहेत. त्याचप्रमाणे काही आईवडिलांची मुलंही वाईट मार्गाला लागलेली असतात आणि त्यातून बाहेर निघण्याऐवजी त्यामध्ये ते खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अडकत जात असतात आणि वाईट मार्गाला लागल्यामुळे पुढे जाऊन त्यांना खूप अडचणींचा संकटांचा सामना हा करावा लागू शकतो. तर अशाही तुमच्या घरामध्ये जर समस्या असतील, तुमचे मिस्टर किंवा तुमची मुलं जर व्यसनी असतील किंवा वाईट मार्गाला लागलेले असतील, त्यातून ते बाहेर निघतच नसतील, तर तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या अशा व्यसनी मिस्टरांसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात, जेणेकरून तुमचे मिस्टर आणि तुमची मुलंही या संकटातून बाहेर निघतील. त्याचप्रमाणे विनाकारण तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संदर्भातील काही समस्या या निर्माण झालेल्या असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रॉपर्टीचा वाद हा निर्माण झालेला असेल आणि त्यापासून तुम्हाला खूपच त्रास हा सहन करावा लागत असेल, तर तुमच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. तुमच्यावर सतत खोटे आरोप होत आहेत, तुम्हाला कायम मानहानीचा त्रास सहन करावा लागत असेल, तुम्हाला जर कायम कमीपणा हा दाखवला जात असेल, तुमचा पदोपदी अपमान हा केला जात असेल, तुमची काही चूक नसताना जर तुमचा नेहमी अपमान हा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी जर होत असेल, तर तुमची ही समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा अवश्य करू शकता. तर तुम्ही ही सेवा 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये करायची आहे. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि 29 जुलैला या सेवेचा आपला शेवटचा दिवस हा असेल आणि म्हणून या सेवेला तुम्ही 9 तारखेपासून सुरुवात करायची आहे. 9 जुलैपासून ही सेवा सुरू करायची आहे, म्हणजे 29 तारखेपर्यंत 21 दिवसांची ही सेवा तुमची पूर्ण होईल. आणि जर समजा तुम्ही हा व्हिडिओ 9 तारखेनंतर 12-13 तारखेला जरी बघितलात तरीसुद्धा तुम्ही ही सेवा 11 दिवसांची सुद्धा केली तरीही चालेल. आणि जर तुमचं खूपच मोठं संकट असेल, खूप प्रयत्न करूनही ते संकट तुमचं दूर होत नसेल, तो त्रास काही केल्या तुमचा दूर होत नसेल, तर मग हीच सेवा तुम्ही 108 दिवस केली तरीही चालेल. आणि ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला पहिल्याच दिवशी संकल्प हा करायचा आहे. मग ही सेवा तुम्ही 11 दिवसांची, 21 दिवसांची किंवा 108 दिवसांची जरी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमचं जे काही संकट आहे, जो काही त्रास आहे, जे काही दुःख आहे ते दूर होण्यासाठी तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्तच करायची आहे. आणि ही सेवा करत असताना आपल्याला पूजेची वेगळी मांडणी करण्याची सुद्धा गरज नाही आणि खूप काही अवघड असे नियम पाळण्याची सुद्धा काही गरज नाही. फक्त ही सेवा आपल्याला करत असताना आपल्या देवघरासमोर बसून करायची आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला असेल तर तेवढे दिवस तुम्हाला ही सेवा पूर्ण व्यवस्थित अगदी मन लावून आणि श्रद्धा ठेवून आणि विश्वास ठेवून करायची आहे. आणि त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना तुम्ही जितके दिवस ही सेवा करणार आहात तर तितके दिवस तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे. तुमच्या घरातील इतर मंडळींनी मांसाहार हा केला तर त्यांना करू द्या, पण तुम्ही सेवा करत आहात तर मग अशा वेळेस तुम्ही ही सेवा जितके दिवस करत आहात तर तितके दिवस तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे परांनासुद्धा तुम्हाला ही सेवा सुरू असेपर्यंत टाळायचं आहे आणि तसंच ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे. बस फक्त हे 3च नियम आपल्याला पाळायचे आहेत. आणि ही सेवा सुरू असताना महिलांना जर मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्ही ही सेवा थांबवायची आहे आणि मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जिथून तुम्ही ही सेवा सोडलेली असेल तर तिथूनच पुढे तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे. आणि जर सुतक आलं तर ही सेवा पूर्णपणे तुम्हाला तिथे स्टॉप करायची आहे, कारण सुतकामध्ये आपण कुठलीही सेवाही करत नसतो आणि सुतक संपल्यानंतर परत सुरुवातीपासून तुम्हाला ही सेवा नव्याने सुरू करायची आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या दिवस कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर ही सेवा करून मग तुम्ही गावाला जा. आणि 2-3 दिवसांसाठी जर गावाला जावं लागत असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी गावाला जात असाल तर तिथे गावाला जाऊन तुम्हाला जर ही सेवा करता येत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. पण शक्यतोवर ही सेवा सुरू असताना तुम्ही कुठे बाहेर गावाला जाऊ नका. अगदीच इमर्जन्सी असेल तरच तुम्ही गावाला जा, पण कुठलीही इमर्जन्सी जर नसेल तर मग तुम्ही ही सेवा सुरू असताना कुठेही मध्येच गावाला जाऊ नका. पहिले आपली 21 दिवसांची ही सेवा पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही ते जाऊ शकता. ही सेवा करताना आपण आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर या सेवेचा संकल्प हा तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचा आहे. आणि दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना प्रार्थना विनंती करायची आहे की अशी अशी माझी परिस्थिती आहे, असं माझ्यावर हे संकट आलेलं आहे, तर त्या संकटात
संकटातून तुम्ही मला बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा. माझ्यावर आलेलं हे संकट लवकरात लवकर दूर होऊ द्यात, अशी प्रार्थना विनंती आपण स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना करायची आहे. आणि संकल्प करून या सेवेला आपण सुरुवात करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही जेवढ्याही दिवसांचा संकल्प केलेला असेल तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी 11 वेळा आणि जास्तीत जास्त जर तुम्ही खूप मोठ्या संकटामध्ये असाल तर 108 वेळा घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं पठण हे तुम्हाला करायचं आहे. घोर कष्टोद्धारण या स्तोत्राच्या नावामध्येच आपले जे काही घोर कष्ट आहेत तर ते घोर कष्ट दूर होण्याचं सामर्थ्य आहे. आपल्या आयुष्यातील कठीणातील कठीण, घोरातील अघोर संकट, दुःख, त्रास दूर करण्याची शक्ती, सामर्थ्य या स्तोत्रामध्ये आहे. आणि असं हे स्तोत्र जर आपण रोज कमीत कमी 11 वेळा पठण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख, कठीणातील कठीण संकट, कष्ट, त्रास आपण सहन करत आहोत तर ते सर्व संकट, दुःख, त्रास, कष्ट आपले नक्की दूर होत असतात. हे स्तोत्र आपल्याला 1 वेळा म्हणण्यासाठी फार तर 1.5 ते 2 मिनिट हा लागत असतो. आणि फक्त 5च ओव्यांचं हे छोटंसं असं स्तोत्र आहे. आणि असं हे स्तोत्र आपल्याला रोज 11 वेळा तरी कमीत कमी म्हणायचं आहे. आणि तेही 21 दिवस. आणि ही सेवा करत असताना जर तुम्हाला एकच वेळी निश्चित ठेवता आली तर तुम्ही ती अवश्य ठेवा. आणि जर एखाद्या दिवशी जमतच नसेल त्याच वेळेला तुम्हाला हे स्तोत्र पठण करण्यासाठी तर मग तुम्ही इतर वेळी ज्या वेळेला तुम्हाला जमत असेल तर त्यावेळेला हे स्तोत्र पठण केलं तरीही चालेल. पण शक्यतोवर ही सेवा करत असताना वेळ ही तुम्ही एकच निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे. पण दिवसभरात जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा ही वेळ सोडून करू शकतात. हे स्तोत्र 11 वेळा पठण करण्यासाठी तुम्हाला फार ते 10 ते 15 मिनिटं लागतील. त्यामुळे खूप वेळ देण्याची सुद्धा तुम्हाला या सेवेला काहीच गरज नाही. घोर कष्टोद्धारण हे स्तोत्र तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं की तुम्हाला ते तिथे मिळून जाईल. तर तिथे बघून तुम्ही हे स्तोत्र रोज 11 वेळा पठण करू शकता. किंवा मग गुगलवरून प्रिंट काढून सुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता. तर याप्रमाणे अगदी साधी सोपी अशी ही 21 दिवसांची प्रभावी सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्राची ही प्रभावी सेवा जर 21 दिवस किंवा 11 दिवस कराल तर यामुळे तुमच्यावर जे कुठलंही घोर संकट हे आलेलं असेल तर ते संकट या सेवेमुळे नक्की दूर होईल. आणि म्हणून 21 दिवस तुम्ही या स्तोत्राचं पठण अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.